MH52 न्यूज आवाज जनतेचा। मेहुणबारे पोलिसांची मोठी कामगिरी। मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस, सराईत चोर अटकेत, 2 दुचाकी जप्त। चाळीसगाव प्रतिनिधी। मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात उल्लेखनीय यश मिळवत सराईत दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्याकडून 2 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मा डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव आणि वरखेड या गावांमधून 8 जानेवारी 2026 रोजी दिवसा 2 मोटरसायकली चोरीस गेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी संबंधित फिर्यादींच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 07/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण दात्रे यांनी तात्काळ विशेष पथकाची स्थापना केली। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सततच्या पाठपुराव्याच्या आधारे या गुन्ह्यातील 3 आरोपी निष्पन्न करण्यात आले। त्यापैकी मुख्य आरोपी दादू संजय सोनवणे व 19 वर्षे राहणार दरेगाव ताला मालेगाव, जिल्हा नाशिक यास मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली 1 आणि इतर 1 अशी एकूण 2 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। तपासादरम्यान सदर आरोपी हा सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे आणखी 2 साथीदार फरार आहेत। त्यांचा शोध सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही उल्लेखनीय कामगिरी प्रभारी अधिकारी श्री प्रवीण दात्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक श्री सुहास आव्हाड, श्री विकास शिरोळे तसेच पोहेकव मोहन सोनवणे, गोकुळ सोनवणे, पोको विनोद बेलदार, राकेश काळे आणि प्रशांत खैरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करीत असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।